वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. जसं तुम्हाला माहीतच असेल की आपले जे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो जो राजीनामा दिलेला आहे तो दिलेला आहे अनुच्छेद 67A नुसार. त्याच्यामागचं जेही काही पॉलिटिकल रिझन असेल ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही किंवा इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की आपल्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये जे आहे कोणत्या कोणत्या तरतुदी उपराष्ट्रपतीबद्दल दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाची असते जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे विचारल्या जाते एक्झाममध्ये आपल्याला. तर ते जे आहे तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जशी की हे जे आहे जगदीप धनखड हे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहे ज्यांनी राष्ट्रपतीचं इलेक्शन न लढता आणि दुसरं कोणतंही असं स्पेसिफिक रिझन न देता जे आहे तर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर त्यामुळे आपल्यासाठी हा जो टॉपिक आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आपण जे आहे तर या लेक्चरमध्ये संविधानामधल्या ज्याही काही तरतुदी असणार म्हणजे जसं की पात्रता कोणत्या आहेत, त्यानंतर कार्यकाळ किती असतो, राजीनामा द्यायचा असेल तो राजीनामा कोणाला देतात, त्यांना शपथ कोण देते, त्यानंतर जे आहे त्यांची कार्य काय, ह्या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे की जर तुम्ही पाहिलं की जी टेस्ट सिरीज आहे कंबाईनची म्हणजे आता कंबाईनची एक्झाम येणार आहे नोव्हेंबर महिन्यात, तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीज जी आहे तर विदर्भ आयएस अकॅडमीने लॉन्च केलेली आहे आणि त्याचा फर्स्ट पेपर जो होणार आहे 3 ऑगस्टला होणार आहे. तर त्याचं जे एक्झाम सेंटर्स आहे तर अमरावती आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे. आणि तुम्हाला याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जर लागत असेल तर तुम्ही एक्झाम म्हणजे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन लागत असेल तर अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. अकॅडमी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की पुण्यामध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे राज्यसेवेचा आता जो पॅटर्न चेंज झालेला आहे त्यानुसार एक बॅच लॉन्च होत आहे 11 ऑगस्ट 2025ला पुण्यामध्ये. तर पुण्याच्या ब्रँचमध्ये जे आहे तर तिथं 2 सब्जेक्ट सुरू होत आहे आणि सागर सरांचं जर पाहिलं असं सागर सर ते सब्जेक्ट कंडक्ट करणार आहे. तर त्यामुळे तिथंही तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे जसं की उपराष्ट्रपतीबद्दल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहे का त्यांनी राष्ट्रपतीचं इलेक्शन न लढता राजीनामा दिलेला आहे. कारण का आतापर्यंत काय आहे की सर्वात पहिला जो राजीनामा दिलेला होता उपराष्ट्रपती यांनी तर ते होते व्ही गिरी. तर व्ही गिरी यांनी जे आहे व्ही गिरी हे पहिले राष्ट्रपती होते. व्ही गिरी पहिले उपराष्ट्रपती होते पहिले उपराष्ट्रपती होते ज्यांनी राजीनामा दिला होता. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तर मग आर व्यंकटरमण आहे, त्यानंतर आर व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा, KR नारायणन. तर या 4ही लोकांनी जे राजीनामा दिलेला होता तर हा जो राजीनामा दिलेला होता तर सेम कारणावरून राजीनामा दिलेला होता. ठीक आहे. त्यांना जे आहे राष्ट्रपतीचं इलेक्शन लढायचं होतं तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर ते जे आहे तर त्यांनी राजीनामा दिलेला होता उपराष्ट्रपती पदाचा. ठीक आहे. तर राष्ट्रपतीची निवडणूक लढण्याकरिता राजीनामा दिलेला होता. ठीक आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती पदावर असताना कोण असे उपराष्ट्रपती होते त्यांचा मृत्यू झालेला होता तर ते होते कृष्णकांत. कृष्णकांत जे आहे तर हे एकुलते एक उपराष्ट्रपती आहे ज्यांचा पदावर असताना मृत्यू झालेला होता. ठीक आहे. तर हे तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची आहे कारण का याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यामुळे जे आहे तर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर पाहिले असाल त्याच्यातही तुम्हाला असे क्वेश्चन्स आढळून येते का ज्यावर जर पाहिलं असेल तर कोण असे पहिले राष्ट्रपती होते, कोण दुसरे राष्ट्रपती होते, कोणाचा मृत्यू जो आहे राष्ट्रपती पदावर असताना झालेला आहे. त्याच प्रकारे जे आहे उपराष्ट्रपतीबद्दलही क्वेश्चन विचारले जाऊ शकते. तर त्यामुळे जर पाहिलं असेल कृष्णकांत हे पहिले उपराष्ट्रपती होते ज्यांचा पदावर असताना मृत्यू झाला. ठीक आहे. मृत्यू झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तर भैरवसिंग शेखावत जे होते तर भैरवसिंग शेखावत जर पाहिले असेल तर त्यांनी जे आहे तर प्रेसिडेंटचं इलेक्शन किंवा राष्ट्रपतीचं इलेक्शन लढले आणि त्यानंतर राजीनामा दिलेला होता. म्हणजेच काय हे काय ह्या सर्वांनी राजीनामा दिलेला आहे. व्ही गिरी यांनी राजीनामा दिलेला आहे, आर व्यंकटरमण यांनी राजीनामा दिलेला आहे, शंकर दयाल शर्मा यांनी राजीनामा दिलेला आहे, KR नारायण यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे, भैरवसिंग शेखावत आणि कृष्णकांत यांनी राजीनामा नव्हता दिला पण यांचा पदावर असताना 2002 मध्ये मृत्यू झालेला होता. ठीक आहे. आणि व्ही गिरी यांनी जे आहे तर 1969 मध्ये राजीनामा दिलेला होता आणि हे पहिले उपराष्ट्रपती होते त्यांनी जो राजीनामा दिलेला होता.
आता आपल्याला जे आहे तर हे थोडी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन झाली ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जे आहे तर कृष्णकांत यांचा जेव्हा मृत्यू झालेला होता ते होते 2002 मध्ये. ठीक आहे, 2002 मध्ये त्यांचा पदावर असताना मृत्यू झालेला होता. आता आपल्याला जसं की याच्याबद्दल पाहायचं आहे उपराष्ट्रपतीबद्दलचं, तर उपराष्ट्रपती पद जे आहे हे क्रमांक 2चे पद आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात क्रमांक 1चं पद कोणतं आहे तर राष्ट्रपती आणि दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे उपराष्ट्रपती. त्यानंतर हे पद कोणाकडून स्वीकारलेलं आहे तर ते स्वीकारलेलं आहे अमेरिकेकडून. आता अमेरिकेकडून कसं स्वीकारलेलं आहे पहा. आपल्या भारतामध्ये जर पाहिलं असेल तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांचं वरिष्ठ सभागृह आहे ते म्हणजे सिनेट. ठीक आहे, आता ते सिनेट जे आहे तर आपल्या इथलं राज्यसभा आणि त्यांच्या इथलं सिनेट. तर जसे आपल्या भारतामध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा तिथले उपराष्ट्रपती तिथल्या सिनेटचे काय असतात पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे, तर दोन्ही ठिकाणी उपराष्ट्रपती पद सिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे, तर काय असतात पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर आपल्या म्हणजे काय आहे की आपल्या इथं राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह जर पाहिलं असेल तर ते लोकसभा आहे. आणि अमेरिकेमध्ये जर पाहिलं असेल तर वरिष्ठ सभागृह कोणतं आहे सिनेट आणि तिथलं काँग्रेस जे आहे तर ते जर पाहिलं असणार तुमचं काय आहे की कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की निवडणूक प्रक्रिया कशी होते. आता राष्ट्रपती आपल्या इथं जर पाहिलं असेल तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांसाठी जर पाहिलं असेल तर रूल जे आहे ना ते 1974चेच आहे. तर म्हणजेच काय आहे का 1974च्या रूलनुसार, ठीक आहे, 1974च्या नियमानुसार किंवा रूलनुसार जर पाहिलं असेल तर ही निवडणूक प्रक्रिया आहे. आता सुरुवातीला जेव्हा उपराष्ट्रपतीची निवडणूक होत होती तर त्यासाठी जर पाहिलं असेल तर असं कोणत्याही प्रकारचं इलेक्शन वगैरे केलं जात नव्हतं. तिथं काय होतं की सुरुवातीला संयुक्त बैठकीमार्फत जे आहे इलेक्शन केलं जात होतं किंवा निवड केली जात होती. पण 11वी घटनादुरुस्ती 1961ची ते जे आहे तर त्यांनी तो बदल केला. कोणती घटनादुरुस्ती 11वी घटनादुरुस्ती. आणि त्याच्यामध्ये काय आलं की निर्वाचन मंडळामार्फत जे आहे तर त्यांची निवडणूक होणार किंवा निवड होणार. मग त्या निर्वाचन मंडळामध्ये कोण असतात तर निर्वाचन मंडळामध्ये लोकसभा त्यानंतर राज्यसभा या दोन्ही याचे सदस्य. पण सदस्य कोणते ते निर्वाचित असो या नामनिर्देशित असो. ठीक आहे, निर्वाचित आणि नामनिर्देशित. जर तुम्ही आपल्या राष्ट्रपतीचं जेव्हा इलेक्शन होते त्या राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे का आपण जेव्हा पाहतो की त्याच्यामध्ये तुमचं विधानसभेचे सदस्य सुद्धा असतात, त्यानंतर लोकसभेचे सदस्य सुद्धा असतात आणि राज्यसभेचे सदस्य सुद्धा असतात. पण याच्यामध्ये हे सर्व जे आहे हे निर्वाचित सदस्य असतात, त्याच्यामध्ये नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. पण उपराष्ट्रपतीच्या जे निवडणूक असते तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर तुमचे निर्वाचित असो या नामनिर्देशित असो या दोन्हीही याचे जर पाहिलं असेल तर सदस्य काय करतात भाग घेतात. पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये जे राज्य विधिमंडळ असते तर राज्य विधिमंडळाचे सदस्य याच्यामध्ये भाग घेत नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर जर तुम्हाला इलेक्शनसाठी लढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला उभं जर राहायचं असेल त्यासाठी तुमच्यासाठी 20 प्रस्तावक पाहिजे असते आणि 20 जे आहे अनुमोदक पाहिजे असते. ठीक आहे, 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक. आणि राष्ट्रपतीच्या बाबतीत हे 50-50 आहे. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल तर डिपॉझिट तुम्हाला तिथं जे आहे तर जमाव करावा लागत असते. तर डिपॉझिट किती 15,000 रुपये. ठीक आहे, डिपॉझिट किती हजार रुपये करावं लागते 15,000 रुपये. आणि त्यानंतर ज्याही कोणत्या डेटवर तुम्हाला सांगितलेलं असणार की जे आहे आज या डेटला तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे तर ते 11 ते 3 हा वेळ देतात आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला जर पाहिलं असेल तर तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जेव्हा याची पद्धत काय असते निवडणुकीची तर निवडणुकीची पद्धत जी आहे तर ती असते एकल संक्रमणीय मतदान पद्धत आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. आणि त्यानंतर जे आहे तर याच्यामध्ये मतदान कसं असते तर ते गुप्त मतदान असते. प्लस याच्यामध्ये व्हीप जो असतो ना तर व्हीप जो आहे तो लागू होत नाही. म्हणजे एखादा सदस्य जो आहे स्वतंत्रपणे मतदान करू शकतो, व्हीप लागू होत नाही. जो पार्टीचा व्हीप असतो ना तो लागू होत नाही. तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे.
आणि त्यानंतर जर तुम्ही राष्ट्रपतीचं जे इलेक्शन असते किंवा राष्ट्रपतीची जर निवडणूक पाहिली असेल तर त्यामध्ये काय आहे की जो सदस्य असतो किंवा जो मतदान करणारा जो ही संसदेचा सदस्य असेल तर त्यांच्या प्रत्येकांचे मतांचं जर पाहिलं असेल तर ते चेंज होते. ते कशानुसार चेंज होत असते तर ते चेंज होत असते तुमच्या तिथली जे पॉप्युलेशन असते किंवा जी लोकसंख्या असते त्याच्यानुसार. पण याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक सदस्य जोही सदस्य असणार त्यांना समान मतदान मूल्य असते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक संसदेच्या प्रत्येक सदस्याला त्याचं जे मतदान आहे त्याचं सर्वांचं सेम आहे. तो महाराष्ट्रातला असो या युपीतला असो या कोणत्याही राज्यामधला असो तर त्यांना जर पाहिलं असेल तर सेम व्हॅल्यू असते त्यांच्या मतदानाची. ठीक आहे. नेक्स्ट आहे तर तुम्हाला जर उपराष्ट्रपती बनायचं असेल त्यासाठी कोणत्या कोणत्या पात्रता आहे तर तो एकतर भारताचा नागरिक असला पाहिजे. आता भारताचा नागरिक असताना तो कशाही प्रकारे भारताचा नागरिक बनू शकतो. जसं आपलं भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये ज्याही तरतुदी सांगितलेल्या आहे म्हणजे 5 मार्ग सांगितलेले आहे तुम्हाला म्हणजे भारताचं नागरिकत्व कसं मिळू शकते. तर जन्माने, वंशाने, नोंदणीद्वारे, नैसर्गिकरित्या आणि त्यानंतर जर परकीय क्षेत्र जर तुमच्या देशामध्ये जर समाविष्ट केलं असेल तर त्यानुसार तुम्हाला ते मिळून जाते. तर त्या प्रकारे कोणत्याही प्रकारे जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला जे आहे तर उपराष्ट्रपती पदासाठी काय करू शकता, तुम्ही उभे राहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही किती वर्ष पूर्ण केली असावे तर 35 वर्ष. पहा, राज्यपाल जे आहे, राज्यपाल, राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती या सर्वांसाठी जे आहे तर 35 वर्षच एवढी वयोमर्यादा आहे. म्हणजे 35 वर्ष तुमच्या जर झाली असेल तर तुम्ही यांच्यासाठी म्हणजे ह्या ज्या सीट्स आहे यासाठी तुम्ही उभे राहू शकता. नेक्स्ट आहे तुम्ही कोणतेही लाभाचे पद ग्रहण केले नसावे. ठीक आहे, मग यासाठी एक्सेप्शन काय किंवा अपवाद आहे तर म्हणजे समजा केंद्रीय मंत्री असाल तुम्ही, त्यानंतर राज्याचे मंत्री असाल, त्यानंतर तुम्ही राज्यपाल असाल, त्यानंतर समजा राष्ट्रपती असाल तर हे जर ते कोणते पद तुम्ही जर ग्रहण केले असेल तर ते जे आहे ते अपवाद आहेत. पण दुसरे कोणतेही तुम्ही लाभाचे पद तुम्ही ग्रहण करू शकत नाहीत. आता साधं सिंपल क्वेश्चन आहे, लाभाचे पद म्हणजे काय. लाभाचे पद म्हणजे एक साध्या भाषेत म्हणजे जर जिथं तुम्ही तुमची जेव्हा सेवा देत आहात त्याच्यामधून जर समोरून तुम्हाला पैसे मिळत आहे, कोणता लाभ जर प्राप्त होत असेल तर त्याला म्हटलं जात असते लाभाचे पद. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात, तिथे चेअरमॅन असणार या अजून काही असू शकता तुम्ही, तर त्याच्यामध्ये ते काम करत असताना तुम्हाला काय मिळत आहे, तिथून रेव्हेन्यू मिळत आहे किंवा तिथून पैसे मिळत आहे, मोबदला मिळत आहे. मग तो मोबदला जेव्हा मिळत आहे तर ह्या लाभ आहे. मग असं कोणतेही तुम्हाला ते लाभ का मिळत आहे, कारण का तिथं तुम्ही जे आहे तिथं कोणत्या तरी पदावर आहात म्हणून जे आहे तर याला लाभाचे पद असं म्हटलं जात असते. आणि असं लाभाचे पद तुम्ही ग्रहण केलेले नसावे. जर केले असेल तर तिथून तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही जे आहे राज्यसभा सदस्य निवडून येण्यास पात्र असले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असले पाहिजे जर तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून निवडून यायचं असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट आहे की पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय आहे. आता एक लक्षात ठेवा, पदावरून दूर करण्याची प्रक्रिया तर त्या अगोदर जे आहे तर तुम्ही जे आहे एक तर राजीनामा देऊ शकता किंवा तुम्हाला पदावरून दूर केल्या जाऊ शकते. जसं की आता जे आहे पदावरून दूर करण्याची प्रक्रिया हे दिलेली आहे तुमची अनुच्छेद 67B मध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला राजीनामा जर द्यायचा असेल तर तो जो आहे तो राजीनामा जे तुम्ही देऊ शकता ते कोणत्या अनुच्छेदानुसार देऊ शकता तर ते देऊ शकता तुम्ही अनुच्छेद 67A नुसार. ठीक आहे, अनुच्छेद 67A नुसार तुम्ही राजीनामा देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर असं आहे की राजीनामा कोणाकडे देणार. आता एक लक्षात ठेवा, राजीनामा जे आहे राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात उपराष्ट्रपती, आणि शपथही सुद्धा जर पाहिलं असेल तर त्यांना कोण देत असते, राष्ट्रपती शपथ देत असतात. ठीक आहे, म्हणजेच की समजा आपण इकडे जर पाहिलं असेल हे राष्ट्रपती आणि त्यानंतर उपराष्ट्रपती. ठीक आहे, उपराष्ट्रपती. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राजीनामा द्यायचा असेल, समजा उपराष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे देणार तर ते देणार राष्ट्रपतीकडे. ठीक आहे, राजीनामा देणार उपराष्ट्रपती राजीनामा देणार राष्ट्रपतीकडे, आणि राष्ट्रपती जे आहे तर यांना काय देत असते, शपथ. ठीक आहे, काय देत असते, शपथ देत असते. तर शपथ राष्ट्रपती देणार आणि राजीनामा सुद्धा जर पाहिलं असेल तर कोणाकडे द्यावा होत असते, राष्ट्रपतीकडे. ते अनुच्छेद 67A नुसार, आणि अनुच्छेद 67A चा जर पाहिलं असाल त्याचा वापर करून आताचे जे उपराष्ट्रपती आहे यांनी राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सोपवलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर हे तर झालं राजीनामा, पण त्यानंतर 67B मध्ये काय सांगितलेलं आहे, पदावरून दूर करण्याची प्रक्रिया.
आता पदावर दूर करण्याची प्रक्रिया जे याच्यामध्ये सांगितलेली आहे त्यामध्ये जे समजा उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं असेल त्यासाठी जो ठराव मांडला जातो हा फक्त राज्यसभेत मांडला जातो. म्हणजेच काय आहे का हे जे आपल्या पदावरून दूर करण्याची प्रक्रियेची जर सुरुवात पाहिली असेल तर ते कुठून होणार आहे, तर ती होणार आहे राज्यसभेमधूनच. हे लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये असा ठराव तुम्ही मांडू शकत नाही. ठीक आहे. म्हणजेच इथं पदावरून दूर करण्याची प्रक्रिया राज्यसभेपासूनच सुरू होते. म्हणजेच ठराव हा फक्त राज्यसभेमध्येच मांडला जातो. पण राज्यसभेमध्ये मांडला जातो तर हा तर ठीक आहे, पण यासाठी जे आहे तर तुम्हाला 14 दिवसांची पूर्व सूचना द्यावी लागते. कोणाला? उपराष्ट्रपतीला. त्यांना सांगावं लागते का तुम्हाला आम्ही पदावरून दूर करणार आहोत. ठीक आहे. कारण की ते स्वतःचा जर पाल असेल तर स्वतःचा बचाव सुद्धा करू शकतात ना, तर त्यामुळे तर किती दिवसाची सूचना? 14 दिवसांची. आणि 14 दिवसांची सूचना दिल्यानंतर जर तुम्ही ठराव जर मांडला राज्यसभेमध्ये त्यासाठी कोणते बहुमत पाहिजे? आता अनेक पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे का विशेष बहुमत असं सांगितलेलं आहे, पण विशेष बहुमत तिथे लागत नाही. तिथे कोणते बहुमत पाहिजे असते? तर ते पाहिजे असते तुमचे प्रभावी बहुमत. ठीक आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवा, कारण का याच्यावर तुम्हाला कधी प्रश्न विचारला जाऊ शकते कोणते बहुमत पाहिजे. तुम्हाला वाटणार का विशेष बहुमत, तर विशेष बहुमत नाही, तिथे लागत असते प्रभावी बहुमत. ठीक आहे. त्यानंतर मग तो जो ठराव आहे तो ठराव जो आहे तो ट्रान्सफर केला जात असतो लोकसभेकडे. ठीक आहे. तो ठराव जो आहे तो कोणाकडे ट्रान्सफर केला जातो? लोकसभेकडे. आणि लोकसभेकडे ट्रान्सफर केल्यानंतर तिथे जे बहुमत पाहिजे असते ते फक्त साधे बहुमत पाहिजे आणि फक्त लोकसभेची संमती लागत असते. ठीक आहे. लोकसभेमध्ये साधे बहुमत, राज्यसभेमध्ये जर पाहिलं असेल तर प्रभावी बहुमत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करू शकता. ठीक. नेक्स्ट आहे की आता पद रिक्त जे आहे, समजा उपराष्ट्रपतीचे पद जे आहे ते रिक्त होऊ शकते. तर पद रिक्त होत असताना कशा प्रकारे होणार? एक तर मृत्यू झाला असेल तर मृत्यू झालेला होता तर असे एकच उपराष्ट्रपती होते. मी आता थोडा अगोदर सांगितलं कृष्णकांत 2002 मध्ये हे एकच असे उपराष्ट्रपती आहे का ज्यांचा पदावर असताना मृत्यू झालेला होता. त्यानंतर जर पाहता तुम्ही राजीनामा देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर राजीनामा देऊ शकता किंवा तुम्हाला पदावरून काढून टाकले जाऊ शकते. एक तर तुमचा नंतर मग जो आहे कार्यकाळ संपू शकतो. ठीक आहे. कार्यकाळ जो आहे तो संपू शकतो. आता कार्यकाळ जर पाहिला असणार तो किती वर्षाचा असतो? तुमचा कार्यकाळ जो आहे तो किती वर्षाचा असतो? तो असतो तुमचा कार्यकाळ एकूण 5 वर्ष. ठीक आहे. समजा तुमचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो आणि 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही जे आहे तर काय करू शकता? तुम्हाला पद रिक्त करावं लागते. आता एक लक्षात ठेवा की नॉर्मली जर पाहिलं असाल, जसं तुम्हाला सांगितलं, जसं माहितीच आहे किंवा सांगितलं मी आताच की 1 2 3 4 आणि इकडे जर पाहिलं असणार तर 5. तर 5 वर्षाचा कार्यकाळ तुमचा असतो. आता 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तर त्यावेळेस तर काही नाही, म्हणजे तुमचं पद रिक्त झालं. मग दुसरे जर पाहिलं असाल तर उपराष्ट्रपतींची निवड केली जाणार. आता एक लक्षात ठेवा का एखाद्या वेळेस पद जर रिक्त झालं तुमचं, आता एक आपण कन्सिडर करू की समजा तिसऱ्या वर्षी एखाद्या उपराष्ट्रपतीचा समजा काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे. उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला. आता उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला तिसऱ्या वर्षी नंतर ते पद रिक्त झालेलं आहे. आता नॉर्मली जर पाहिलं असणार ना तर राष्ट्रपतीच्या बाबतीत काय आहे? राष्ट्रपतीच्या बाबतीत अशी गोष्ट आहे का राष्ट्रपतीचा जर मृत्यू झाला असेल समजा दुसऱ्या वर्षी या तिसऱ्या वर्षी या चौथ्या वर्षी, त्यावेळेस जे आहे तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचं पद ग्रहण करणार. पण जास्तीत जास्त ते 6 महिने. किती महिने? फक्त 6 महिने. आणि 6 महिने जेव्हा असं पद त्यांनी ग्रहण केल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये काय करावे लागते? निवडणूक घ्यावी लागते. पण उपराष्ट्रपतीच्या बाबतीत अशी गोष्ट नाही. उपराष्ट्रपती जे आहे समजा त्यांचा मृत्यू झालेला आहे, मृत्यू झाला किंवा कोणत्याही प्रकारे पद रिक्त झाले असेल. ठीक आहे. कोणत्याही प्रकारे पद रिक्त झाले असेल तर त्या केसमध्ये जे आहे तर संविधानामध्ये फक्त लवकरात लवकर निवडणूक घ्यावी एवढी सांगितलेलं आहे. ठीक आहे. लवकरात लवकर निवडणूक घ्यावी एवढं सांगितलेलं आहे. असा कोणताही
जो कार्यकाळ आहे असा किंवा कोणताही काळ सांगितला नाही की 6 महिन्याच्या आतमध्ये घ्या या 3 महिन्याच्या आतमध्ये घ्या. पण राष्ट्रपतीच्या बाबतीत जर पाहिलं असेल तर 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन घ्यावीच लागते. पण अशा उपराष्ट्रपतीच्या बाबतीत असं कोणतीही तरतूद नाही. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर काय करावं लागत असते की इलेक्शन घ्यावं लागते. नेक्स्ट आहे त्यांचे अधिकार आणि कार्य. आता अधिकार आणि कार्य काय, तर ते जे आहे तर ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. कशाचे? राज्यसभेचे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर आहे का जेव्हा राष्ट्रपतीचे पद मृत्यू, समजा राजीनामा या अनुपस्थिती या बडतर्फ म्हणजे महाभियोग प्रक्रियेद्वारे या कारणावरून रिक्त झाले असल्यास ते जे आहे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. पण एक लक्षात ठेवा, किती जास्तीत जास्त किती दिवस करू शकतात, तर कमाल 6 महिने. फक्त 6 महिन्यापर्यंत जे आहे ना तर ते राष्ट्रपती चे पद ग्रहण करू शकते, त्याच्यावरती नाही. कारण का 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला राष्ट्रपतीचं इलेक्शन किंवा राष्ट्रपती निवडणूक घ्यावीच लागते. ठीक आहे. त्यानंतर असं आहे की एक लक्षात ठेवा की आपल्याला हे तर माहिती आहे की राष्ट्रपती यांचा समजा मृत्यू झाला असेल किंवा राष्ट्रपती हे पद रिक्त असेल तर त्या केसमध्ये उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचं पद ग्रहण करतात. पण इन केस उपराष्ट्रपती पदावर असताना किंवा उपराष्ट्रपती हे पद रिक्त असेल तर त्या केसमध्ये ते पद रिक्त असल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण येणार? कोणीही येत नाही. ठीक आहे. कारण का त्यांची काय ड्युटी आहे का राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्य करतात. मग राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात तर राज्यसभेचे उपाध्यक्ष सुद्धा असतात. मग जर अध्यक्ष हे पद रिक्त असेल तर उपाध्यक्ष ते पद जे आहे तर ते सांभाळत असतात. तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पेपरमध्ये का जसे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यानंतर उपराष्ट्रपती हे पद ग्रहण करतात, तसेच उपराष्ट्रपती यांचे पद रिक्त झाल्यानंतर कोण आपण त्याला काय म्हणू शकतो पद ग्रहण करतात. मग तुम्हाला खाली जे आहे ऑप्शन देऊ शकतात. तर उपराष्ट्रपती नाही पण लोक आपल्या राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून ते उपाध्यक्ष जे असतात तर ते पद ग्रहण करत असतात. पण उपराष्ट्रपती म्हणून कोणीही पद ग्रहण करू शकत नाही किंवा करत नाही. ठीक आहे. दुसरा पॉईंट महत्त्वाचा हा आहे की निवडणूक किती महिन्याच्या आतमध्ये घ्यावी लागते जर पद रिक्त झालं तर असं कोणतीही तरतूद तुमच्या संविधानामध्ये सांगितलेली नाही, पण राष्ट्रपतीच्या बाबतीत सांगितलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की आता तुम्हाला कधी कधी अनुच्छेदाबद्दल क्वेश्चन विचारले जात असतात. तो कोणते अनुच्छेद काय आहे काय नाही. तर भारताचा राष्ट्रपती असावा हे कशामध्ये सांगितलेलं आहे, तर अनुच्छेद 63 मध्ये. आता तुम्ही जे आहे याची ट्रिक जी आहे तर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ट्रिक कशा प्रकारे लक्षात ठेवायची आहे, उपरा आणि निकम्मा शरद. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जसं आहे का 63 नुसार भारताचा उपराष्ट्रपती असेल हे अनुच्छेद 63 मध्ये सांगितलेलं आहे. उ वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. 64 मध्ये काय सांगितलेलं आहे, प वरून पदसिद्ध अध्यक्ष असणार. कशाचा? राज्यसभेचा. 65 मध्ये काय सांगितलेलं आहे, राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणार रा वरून. त्यानंतर नि वरून निवडणूक अनुच्छेद 66 मध्ये. त्यानंतर क वरून कार्यकाळ. ठीक आहे. त्यानंतर पासून आता इथं पहा, इथं जे आहे इथं तुमचं जोडाक्षर दिसते आणि रिक्तता जी आहे पद रिक्तता येथे सुद्धा तुमचं जोडाक्षर दिसते. तर पद रिक्तता जी आहे तो मृत्यूमुळे होऊ शकते, राजीनाम्यामुळे होऊ शकते किंवा जे आहे तर कार्यकाळ संपल्यामुळे असू शकते. सर्व जे काही रिझन्स आहे जे अगोदर आपण 4 डिस्कस केलेले आहे त्याच्यानुसार होऊ शकते. त्यानंतर 69 नुसार जर पाहिलं तर कोण जे आहे तर त्यांना शपथ देत असतात, तर ते देत असतात तुमचे राष्ट्रपती. त्यानंतर जे आहे श वरून शपथ. त्यानंतर र वरून आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे. आणि त्यानंतर द वरून जर पाहिलं असणार तर विवाद. विवाद कशाचा? तर विवाद निवडणुकी संबंधित. निवडणूक की संबंधी विवाद. तर हे जो आहे तर कशामध्ये दाद मांडू शकतात, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये. ठीक आहे. कशामध्ये? सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर अशा प्रकारे हे सर्व जे अनुच्छेद आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर उपरा निकम्मा शरद. आणि हे जे आहे 1-2दा रिवाइज करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहून जाईल. नाहीतर मग तसे जर तुम्ही एक एक आर्टिकल वाचतो म्हटलं, ते पाठ करतो म्हटलं, रट्टा मारतो म्हटलं तर ते होणार नाही. तर बेस्ट वे असते की तुम्हाला स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. तर स्मार्ट वर्क करा, हार्डवर्क करू नका. ठीक आहे. म्हणजे हार्डवर्क म्हणजे कोणतं की हार्डवर्क असं की जर पाहिलं असेल तर इथं रटत बसले आणि रटत बसल्यानंतर जर पाहिलं असेल तर ते आज लक्षात राहणार, उद्या लक्षात नाही राहणार, मग अजून तुम्ही पुन्हा त्याला रिवाइज करणार. त्यामुळे बेस्ट आहे का अशानुसार एक स्मार्ट वर्क करून तुम्ही काय होऊ शकता, सर्व जे आर्टिकल आहे हे सर्व तुम्ही लक्षात ठेवू शकता.
ठीक आहे. तर अशानुसार जे आहे याच्यावर म्हणजे जेवढे ज्या कोणत्या टॉपिक्सवर आपल्याला उपराष्ट्रपतीबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते सर्व क्वेश्चन किंवा सर्व जे तरतुदी आहे किंवा टॉपिक्स आहे हे सर्व आपण डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. तर आपण काय काय डिस्कस केलं एकदा तुम्हाला रिवाइज करून सांगतो. सुरुवातीला तर किती क्रमांकाचे पद आहे ते सांगितलं तुम्हाला, कोणाकडून घेतलेले आहे ते सांगितलं. वेगवेगळे उपराष्ट्रपती यांनी राजीनामे दिलेले होते, तर त्यांनी जे राजीनामे दिले तर कोणत्या कारणावरून दिला. त्यानंतर मृत्यू कोणाचा झालेला आहे, कृष्णकांत याचा मृत्यू झालेला आहे जे पदावर असताना 2002 मध्ये. पहिला राजीनामा कोणी दिलेला होता, त्यांनी दिला होता. या सर्वांनी राजीनामा कशावरून दिलेला होता, तर राष्ट्रपती निवडणूक लढण्याची होती म्हणून. त्यानंतर भैरवसिंग शेखावत जे आहे यांनी राजीनामा केव्हा दिला, जेव्हा राष्ट्रपतीचे इलेक्शन लढले आणि त्यानंतर जर पासून ते हारले आणि त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर हे आपण पद अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे, तर तिथं जशी तरतूद आहे तशीच आपल्या इथं सुद्धा आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया काय असते, त्यानंतर निर्वाचन मंडळ काय असते, निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पात्रता काय आहे, त्यानंतर निवडणुकीची पद्धत काय आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय आहे, तर त्यामध्ये कोणता अनुच्छेद आहे आणि आपल्याला जे अनुच्छेद म्हणजे ज्या अनुच्छेदानुसार राजीनामा उपराष्ट्रपतींनी दिलेला आहे तर तो कोणता अनुच्छेद आहे. त्यानंतर जे आहे त्यांना शपथ कोण देते, त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे देतात. त्यानंतर जो आहे आपण पदरिक्तता आणि त्याच्यानंतर ते कशामुळे होऊ शकते पदरिक्त, तर त्यानंतर जे आहे त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. तुम्हाला नंतर हे सांगितलेलं आहे का संविधानामध्ये फक्त लवकरात लवकर निवडणूक घ्यावी अशी तरतूद दिलेली आहे, 6 महिन्याची तरतूद कुठेही दिलेली नाही. समजा जसं सांगितलं का 3ऱ्या वर्षी जर एखाद्या उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला असेल त्या जाग्यावर कोणीही उपराष्ट्रपती हे पद ग्रहण करत नाही, पण राष्ट्रपती हे पद उपराष्ट्रपती पद ग्रहण करत असतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे का त्यांचे अधिकार कार्य काय होते किंवा काय आहे आणि जास्तीत जास्त किती महिन्यापर्यंत ते जे आहे पद ग्रहण करू शकतात. नेक्स्ट आहे की हे जे ट्रिक आहे का याच्यानुसार तुम्ही जे आहे आर्टिकल लक्षात ठेवू शकता सर्व जे उपराष्ट्रपती बद्दलचे आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे जे आहे सर्व गोष्टी समजलेल्या असणार. आणि त्यानंतर जे आहे तर याच्यानंतरचे जर याच्यावर जर क्वेश्चन्स आले तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. सो थँक्यू सो मच.